भारताच्या 12 ज्योतिर्लिंगमधील प्रथम मानाचं ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ महादेव. तर या ज्योतिर्लिंगचं दर्शन करून आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे, ते आहे नागेश्वर द्वारका येथे. तर यासाठी आपण आलो आहे वेरावल जंक्शनला. तर इथून 19251 सोमनाथ ओका एक्सप्रेसने आपण प्रवास करणार आहोत द्वारकासाठी. तर वेरावलवरून ही ट्रेन रात्री 11 वाजता निघते. त्यानंतर जुनागड, भक्तिनगर, राजकोट, हापा, जामनगर असा प्रवास करत द्वारका येथे सकाळी 7 वाजता पोचते. तर खूप सुंदर अशी ही ट्रेन आहे आणि या ट्रेनचं तिकीट आहे स्लीपरचं 250 रुपये आणि थर्ड ए सीचं आहे 625 रुपये. तर इथून आता आपण स्टेशनच्या बाहेर रूम्स बघणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता द्वारकामध्ये पोचलो आहे आणि स्टेशनपासून एक साधारण 700-800 मीटरवर वॉकिंग डिस्टन्सवर एक मला गेस्ट हाऊसमध्ये रूम मिळाले 500 रुपये पर पर्सन. तर या ठिकाणी तुम्ही राहू शकता. मस्त रूम आहे, एकदम काही प्रॉब्लेम नाही आहे. पाण्याची वगैरे सोय चांगली आहे, गरम पाणी वगैरे आहे. सकाळी आपली ट्रेन आली ऑन टाईम 7:30 वाजता द्वारका जंक्शनला. पण पाऊस असल्यामुळे मी थोडासा अर्धा तास तिकडे वेट केला, तरी पण पाऊस कमी होत नव्हता म्हणून मी तसंच पावसातून चालत निघालो. तर या ठिकाणी मला रूम मिळाली. स्टेशनच्या जवळपास जर रूम बघायला गेली तर भरपूर महाग आहेत आणि जर द्वारका मंदिराच्या तिकडे गेला तरी पण ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत. पण ते तेवढा ट्रॅव्हल करून सर्व सामान शिफ्ट करून न्यावं लागतं, त्यामुळे मी इकडेच स्टेशनच्या जवळच रूम घेतली आहे. तर आजच्या दिवसात आपण द्वारकाधीश मंदिर, गोमती घाट आणि त्याच्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग, तर हे 3 दर्शन आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते आपल्याला सर्व दर्शन करायचं आहे. माझं 9वं ज्योतिर्लिंग ज्याचं दर्शन आज मी करणार आहे. आणि द्वारकाधीश मंदिर तर हे भारताच्या प्रमुख 4 धामपैकी एक आहे, तर त्याचं देखील आज दर्शन करणार आहे. तर या आजच्या दिवसात आपल्याला 2 इम्पॉर्टंट मंदिरांमध्ये जायचं आहे. तरी सर्व व्हिडिओ पूर्ण माहितीसह तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर यासाठी नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रूम एकदम स्पेशियस आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. डबल बेड आहे, लाईट्स वगैरे, त्याच्यानंतर इकडे फॅन आणि त्याच्यानंतर वॉशरूम वगैरे पण एकदम व्यवस्थित क्लीन आणि आहे, काही प्रॉब्लेम नाही. 500 रुपयामध्ये सिंगल पर्सनसाठी ठीक आहे. इकडे मित्रांनो झेंडा बदलण्याचं काम सुरू आहे आणि नवीन झेंडा या ठिकाणी द्वारकाधीश मंदिराच्या कळसावर चढवण्यात आलेला आहे. खूप सुंदर, हे बघायला भेटलं म्हणजे एक आपलं भाग्यच आहे. खूप सुंदर. दर्शन घ्यायच्या आधी तुम्हाला या ठिकाणी इकडे मोबाईल आणि जमा करावा लागतो, तर सामान वगैरे. तर इकडे फ्रीमध्ये फॅसिलिटी आहे. आणि जर बाजूला तुम्ही बघायला गेलात इकडे, तर हे दुकानांमध्ये वगैरे देखील तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. तर 100 रुपये पर तुमचं सामान आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पेडमध्ये आणि इकडे फ्रीमध्ये तुम्हाला सामान तुमचं ठेवता येईल. सामान तुमचं लॉकर रूममध्ये ठेवल्यानंतर आपल्याला 2 गेटने एंट्री करता येते. तर सामान घराच्या बाजूनेच या ठिकाणी एंट्री आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुळशी माळा वगैरे घेऊ शकता. 10 रुपये पर तुळशी माळ आहे. या सर्व इकडे दर्शन रांगा आहेत. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या दर्शन रांगा आहेत. तर इकडून फक्त आपल्याला एक्झिट घेता येते आणि इथून या ठिकाणाहून एंट्री घेता येते. अशा इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. आज सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे. मी 8:30 वाजता लाईनमध्ये राहिलेलो, तर 10 वाजता दर्शन मिळालं. आतमध्ये लाईनसाठी पण भरपूर गर्दी होती. संपूर्ण मोबाईलचं चेकिंग वगैरे त्यासाठी पण भरपूर वेळ जात होता. आता भरपूर लाईन कमी झाली इकडची. मगाशी मी होतो त्यावेळी खूप लाईन होती. तर इथून लेडीज आणि जेंट्स लाईन तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. तर आपण आता मंदिर परिसर फिरतोय. द्वारकाधीश मंदिर म्हणायला गेलं ना तर खूप सुंदर असं आहे. प्राचीन, कलाकुसर, अतिशय सुंदर. या पॉईंटवरून आपल्याला मस्त असं मंदिराचा व्ह्यू बघायला मिळतो. तर मगाशी जी आपण लाईन बघितली ती इथून येते आणि या ठिकाणी सर्व चेकिंग होतं आणि नंतर इथून आतमध्ये मंदिराच्या आवारात आपण प्रवेश करतो. तर खूप सुंदर असं हे द्वारकाधीश मंदिर आहे.
कोरीव काम तर अतिशय म्हणजे खूप जुन्या प्रकारचंच आहे आणि अतिशय सुंदर असं कोरीव काम आहे. एक वेगळंच मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर हे चारधामपैकी आपल्या एक आहे. भारतातील जे प्रमुख चारधाम आहेत त्यापैकी एक हे मंदिर असं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आपल्याला प्रवेश नाही आहे. बाहेरूनच आपल्याला श्री द्वारकाधीश महाराजांचं दर्शन घेता येतं. त्याच्यानंतर या मंदिर परिसरामध्ये अजून बलराम द्वारकाधीशांचे भाऊ म्हणजे श्रीकृष्णाचे भाऊ बलराम तर यांचं देखील मंदिर आहे. गरुड यांचं मंदिर आहे. बाकी बाकी गणपती बाप्पांचं, हनुमानांचं हे सर्व यांची मंदिरं या ठिकाणी आहेत. आता आपण आलो आहोत गोमती घाटाजवळ. तर या ठिकाणी स्नान करून मगच द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं असतं. तर आपण आता दर्शन घेऊन नंतर या ठिकाणी आलो. तर इकडे पूल देखील आहे. तर बेट द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी देखील तुम्हाला इथून तुम्ही जाऊ शकता. पण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता. आपल्याला परत इथून परत कोकणात जाणारी म्हणजे आपल्या कणकवलीला जाणारी ट्रेन पकडायची होती. त्यामुळे आपण बेट द्वारका हे एक प्रमुख जे तीर्थस्थळ होतं ते आपण स्किप केलं आहे. तर आपण आता फक्त गोमती घाटावर इकडे फिरून मग नंतर नागेश्वर दर्शनासाठी जाणार आहोत. गोमती घाटावर स्नान करून जे भाविक येतात तर त्यांच्यासाठी हा गेट आहे. तर इथून देखील तुम्ही एंट्री करू शकता. तर या ठिकाणी देखील मोबाईल चेकिंग वगैरे स्ट्रिक्टली होतं. तुम्हाला बाहेरच मोबाईल काउंटरवर ठेवून मग आतमध्ये प्रवेश दिला जातो. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी भरपूर दुकानं आहेत जिथे तुम्ही खरेदी देखील करू शकता. प्रसाद वगैरे सर्व या ठिकाणाहून घेऊ शकता. नागेश्वरला जाण्यासाठी आपल्याला इस्कॉन टेम्पल इथून ह्या असं शेअर म्हणजे ऑटो मिळतात. इस्कॉन गेट ओके. तर हे इकडे इस्कॉन गेट आहे. या इस्कॉन गेटच्या समोरच नागेश्वरला जाण्यासाठीचा रस्ता आणि इकडे या प्रकारचे असं शेअर म्हणजे स्कूटर आहे तशा 3 व्हीलर त्या प्रकारे आहे. तर तिथे आम्ही आता बसलो इकडे. भारी. ओके. कुठे इकडे मंदिर आहे. हां द्वारकाधीश. ओके. द्वारकाधीश मंदिरचं दर्शन झालं. तुमचं पण झालं. हो. दादांचं म्हणजे आत्ताच ओळख झाली आमची. आम्ही दोघं जण एकाच ठिकाणी नागेश्वरला जाण्यासाठी उभे आहोत. दादा तुमचं गाव कोणतं जरा सांगा. जयपूर राजस्थान. आणि तुम्ही मराठी बोलता. मला पण मराठी आहे. हा पण 50-60 बरोबर. हा पुण्यात राहिलात ना तुम्ही. पुणे ज्यादा नाही 5-7 दिन. ओके. 12 साल पहिले. 12 वर्षापूर्वी 5 ते 6 दिवस राहिले पण मराठी चांगलं बोलतात म्हणजे 60-40 तरी बोलतात समजतं. ओके. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला भेटून मस्त मजा वाटली. खूप आनंद झाला. या शेअर ऑटोची प्राईस तुम्हाला 30 रुपये होईल. मागच्या वेळी आलेलो त्यावेळी म्हणजे दादा सांगत होता की 25 रुपये किंवा 20 रुपये घेत होते पण आता 30 पहिले 20 रुपये आहे. पहिले 20 रुपये घेत होते आता 30 रुपये घेतात. लास्ट टाइम 25 तो मान के गया था. अभी 30 मांगता है. आता 30ला बघूया. चला. 30 रुपये पूर्ण वसूल असं ते आणि बसायचं लागला बघा कसा एकदम बाहेर इथे आउटसाईड. एक नंबर एक्सपिरियन्स. म्हणजे ते आमच्याकडे कोणी धरले नाही ना म्हणजे बसले जर कोण काठीनं मारते त्याच्या हायापुसा निघाली. एका आगळ्या वेगळ्या प्रवासाच्या अनुभवानंतर आपण आता फायनली पोचलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरामध्ये. तर लांबूनच खूप सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. तर जे द्वारकाधीश मंदिरामध्ये येतात तर ते नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन नक्की करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीची देखील सर्व व्यवस्था आहे आणि भरपूर गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. तर आपण आता मंदिर परिसरामध्ये जाऊया
आणि त्या ठिकाणी कोणकोणते नियम आहेत, दर्शन कोणत्या प्रकारे होणार आहेत, त्याची सर्व माहिती घेऊया. नागेश्वर मंदिरामध्ये आपण ज्यावेळी एंट्री करतो तर त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी मोबाईल जमा करायचा आहे, कारण मोबाईल अलाउड नाही आहे. बॅग वगैरे अलाउड आहे, फक्त त्या बॅगमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असता नाही. वॉच वगैरे सर्व या ठिकाणी जमा करायचं आहे. त्याच्यानंतर इथून एंट्री आहे तर इथे सर्व तुमचं मोबाईल वॉलेट वगैरे सर्व चेक केले जातात आणि गर्दीच्या वेळी तिकडून ती देखील लाईन सुरू होते आणि मग असे ही लेडीज आणि जेंट्स लाईन आता एकत्र आल्यानंतर पुढे मंदिराच्या आवारात गेल्यानंतर लेडीज आणि जेंट्स वेगवेगळ्या अशा लाईन होतात. तर खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं. अगदी अर्धा तास लागला हार्डली, कारण तिथे म्हणजे आणि गाभाऱ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्शन नाही मिळालं. 200-250 रुपये तुम्ही जलाभिषेकची फी वगैरे भरून तुम्ही गाभाऱ्यात वगैरे दर्शन पूजा वगैरे सर्व करू शकता. तर या सर्व इथून लाईन्स आहेत आणि हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. हां, तर इथून प्रवेश आहे आणि इथून लेडीज लाईन आणि जेंट्स लाईन अशा वेगवेगळ्या 2 लाईन होतात. दर्शन खूप मस्त झालं. म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही मिळत आपल्याला. गाभाऱ्यापासून एक साधारण 7-8 फुटा आत म्हणजे बाहेरच त्या ठिकाणाहून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. जर तुम्ही अभिषेक किंवा पूजेची फी वगैरे भरली तर तुम्हाला गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळतो, अभिषेक वगैरे सर्व करायला मिळतं. तर तुमची चॉईस आहे. आणि हे सर्व जे म्हणजे पावती वगैरे रेसिट आहे ती मंदिरामध्येच मिळते. त्यासाठी तुम्हाला लाईनमध्येच राहावं लागतं. बाहेर कुठे मी काउंटर बघितला नाही. मंदिरामध्ये लाईनमध्ये राहून त्याच्यानंतर तिथेच काउंटरवर तुम्ही दर्शनाची फी वगैरे भरून, अभिषेकची फी वगैरे भरून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकता. मंदिराच्या परिसरात काही इतर छोटी मंदिरं देखील आहेत, तर त्यांचं देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर या ठिकाणी आता ही देखील एक पाषाण आहे, तर याचं देखील तुम्ही दर्शन करू शकता. इथे बाजूलाच पिंपळाच्या झाडाखाली वीर हनुमान यांची मूर्ती आहे, तर इकडे देखील तुम्ही दर्शन नक्की घ्या. आणि या मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी एक तलाव आहे. यात ओके हटा दी अभी आता हे सगळं हे होतं आहे ना आता. ओके हां, तर इकडे हे तलाव आहे. या मंदिर परिसरामध्ये अजून आता रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. तर या ठिकाणी महादेव, पार्वती आणि गणपती बाप्पा आणि कार्तिकेय भगवान तर यांची संपूर्ण मूर्ती आणि बाजूला सुंदर असा धबधबा आहे आणि इकडून आहे मंदिराची एक्झिट. तर आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आलेलो. तर लाडू प्रसाद वगैरे सर्व आतमध्ये तुम्हाला मिळतो. इथून आता आपण बाहेर जाऊया. इसको ऑटो बोलते, उसको छकडा. हाँ वो छकडा. ओके. 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील आपल्या 9व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन त्याचसोबत चारधाममधील एक द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण पुन्हा एकदा आलो आहे द्वारका रेल्वे स्टेशनला. तर इथून आपला पुढचा प्रवास असणार आहे ओखा एर्नाकुलम एक्सप्रेसचा, तर ज्याने आपण पुन्हा घरी जाणार आहोत. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा.